जनतेमध्ये जात आहेत, कोणत्या मुद्द्यावर आपण लढा देत आहे, काय काय मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जात आहे? हे बघा, सर्वसामान्य जनता जी आहे, परिचय पहिले मी माझा परिचय देतो की मी संजय रामेश्वर शर्मा धुळे लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवित आहे आणि माझं जे आहे ते फुगा हा जो चिन्ह मला मिळालेला आहे आणि त्या लोकसभा मतदारसंघात सूची क्रमांक 18 हा माझा क्रमांक आहे। विषय असा आहे की संपूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपण मागील 10 वर्षात जे उमेदवार दिले होते ते डॉक्टर सुभाष भामरे हे दिले होते आणि त्या दृष्टिकोनातून की नाही काहीतरी विकासाचं काम किंवा हिंदुत्वाचं कार्य त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावर होईल, मात्र ते अपयशी ठरले आणि त्या ज्या ग्राउंड लेवलला ज्या समस्या येतात त्या आपण बघत असताना आपल्याला असं वाटलं की आपण उमेदवारी आता करणं गरजेचं आहे आणि ज्या वेगवेगळ्या परिसरातल्या लोकांनी सांगितलं की आपल्याला उमेदवारी करणं गरजेचं आहे म्हणून आपण उमेदवारी केलेली आहे। सर, आपण आपल्या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलं आहे की मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला समर्थन करणार। बरोबर आहे, त्याचं कारणच तसं आहे, देश हिताचा प्रश्न जर निर्माण होत असेल तर प्रत्येक वेळेस कोणीही व्यक्ती असो, मग ते मोदीजी तर अतिशय आदर्श व्यक्ती आहेत, व्यक्तिमत्व त्यांचं चांगलं आहे, कार्य त्यांचं चांगलं आहे, त्यांना समर्थन द्यायलाच पाहिजे। असं ज्यावेळेस स्थिती निर्माण होते तर त्या परिस्थितीला बघता समर्थन करायलाच पाहिजे। आपण हे म्हणजे लव जिहाद आणि लँड जिहाद काय कशा प्रकारे बघता? हे बघा, मी या विषयाला घेऊन अनेक वर्षापासून कार्य करतोय। परिसरात 2 MIMचे जे ते आमदार निवडून आले, त्याचं कारण काय, त्या प्रकारची जी जिहादी वृत्ती आहे ती इथं वाढलेली आहे, ती फोफावलेली आहे, म्हणून लव जिहादचा प्रश्न मोठा आहे आणि धर्मांतरणाचा प्रश्न मोठा आहे आणि या 2 गोष्टीला बघता त्याच्यावर काम करायला पाहिजे। म्हणून ते त्याच्या मॅनिफेस्टोमध्येच लिहिलेलं आहे की लव जिहाद आणि धर्मांतरण या विषयावर आपण प्रथम प्राधान्याने काम करू। विकास हवा आहे, विकासाशिवाय पर्याय नाही माणसाला, तो कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा असो त्याला विकास हवाच आहे। मात्र जर सगळं काही असून जसं काश्मीरी लोक काश्मीर सोडून निघालेत, बांगलादेश पासून हिंदू निघालेत, पश्चिम बंगालमधून हिंदू निघतायत, केरळमधून हिंदू निघतायत, गावं सोडतायत, सगळं सोडतायत, सगळं काही त्यांनी जीवनभर कमवलं आणि ते सगळं सोडतायत। मग ती परिस्थिती माझ्या मतदारसंघात किमान नको, तो कलंक घेऊन मी जगायला नको, म्हणून ते आपण स्पष्ट लिहिलं, जे करू ते बोलू, जे बोलू ते करू। शेतकऱ्याचं म्हटलं की कांदा उत्पादक झाले, बाकीचे आणखी म्हणजे जे कापूस आहे, अशा लोकांना आता अवकाळी पाऊस आलेला आहे, आता शेतकऱ्यांचं खूप म्हणजे अडचण होत आहे आणि त्यांना काही मोलभाव पण भेटत नाही। शेतकऱ्यांसाठी समोर आपलं काय पाऊल राहील? हे बघा, आता आम्ही काल बागलाण परिसरात होतो 1-2 दिवसापासून। हा धुळे लोकसभा मतदारसंघातला ग्रामीण भाग आहे आणि त्याच्यात तिथे मोठ्या प्रमाणात आदिवासी आपले बांधव राहतात। त्या परिसरातली परिस्थिती अशी आहे की जवळपास 200 गावांना रस्तेच नाही आहेत आणि त्या शेतकऱ्याला मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या किमान पाणी, रस्ता ह्या किमान हव्या असतात आणि ते सुद्धा नसलं तर मोठ्या समस्या निर्माण होतात आणि ते दूरदृष्टीच्या दृष्टिकोनातून आपण पहिले कांद्याच्या चाळी, वाहतुकीसाठी ज्यांना शक्य त्यांना रस्ते आणि त्याच्यानंतर पर्यटन विकास। त्या परिसरात साल्हेर मूल्य नावाचे जे परिसर आहे त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर जे ते पर्यटनाचा विकास होऊ शकतो आणि ते जर झालं, जिथे भगवान परशुरामाने साल्हेरच्या किल्ल्यावरनं अस्त्र चालवलं आणि त्या अस्त्राच्या बळावर ते कोकण जो आहे तो निर्माण झाला, अशी तिथं एक कथा वाचली जाते, बोलल्या जाते। तर तो जो किल्ला आहे तो धुळे लोकसभा मतदारसंघात आहे। त्या किल्ल्याचा विकास जर झालं तर शेतकऱ्यांना होईल, परिसरातल्या नागरिकांना होईल आणि त्या परिसरातले त्या शेतकऱ्यांच्या रस्त्याचा जर विकास झाला तर शेती माल विकास वाहतुकीला उत्तम होईल तिथं। बेरोजगारीचे प्रश्न म्हटलं की तुम्ही आपल्याला दिलं आहे की सटाणामध्ये MIDC आणणार, ते आता आजपर्यंत जे म्हणजे औद्योगिक क्षेत्र झालं काही तर आजपर्यंत सटाणामध्ये राहिलं नाही, याच्यावर आपण काय? हे बघा, कसं असतं की दोहन आणि शोषण या 2 प्रकारच्या वृत्ती ज्या आहेत ते कायम काम करत असतात। माझा दृष्टिकोन असा होता की दोहन व्हायला पाहिजे। सटाणा भाग जो आहे तो कायम मतदान देतो, मात्र मतदान दिलं म्हणजे आपलं झालं का? नको, हा नालायकपणा आपण करायचा नाही।
दोहन आणि शोषण याच्यातलं अंतर आपल्यात आणि इतर उमेदवारांमध्ये दिसायलाच पाहिजे. म्हणून आपण ठरवलं की नाही, त्या परिसरात जर MIDC आली, उद्योजक चांगले निर्माण झाले तिथले, तर फार मोठा विकास होऊ शकतो. भाजपा आणि काँग्रेस वेगवेगळे म्हणजे जनतेला प्रलोभन देत आहे का आम्ही असं करू आम्ही करू, आपलं जनतेला काय एक संदेश राहील ना, त्यांच्यासाठी आपलं काय एक मत राहील? हे बघा, भाजपा आणि काँग्रेस काय करताय त्याच्यावर लक्ष घालण्यापेक्षा आपण असं ठरवलं की आपण काय करतोय त्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. त्यांना पैशाच्या पलीकडे आणि मतदानाच्या पलीकडे काहीच स्वप्न नाही. आपण जिथं जातोय तिथं प्रचाराला हात जोडून सांगतोय की तुम्ही मला मत द्या किंवा नका द्या. मी राजकारणातला माणूस नाही, मी राजकीय व्यक्ती नाही. मात्र आज मी राजकारणात आलोय, तुम्हाला शब्द देतो की तुम्ही मला मत नाही दिले तरी तुम्ही आयुष्यभर तुम्ही कधीही मला फोन केला आणि सांगितलं की माझं अमुक अमुक काम अडलंय, अमुक अमुक संकट माझ्यावर आलंय, तर त्या क्षणी मी 24 तास 7 दिवस काम करणारा माणूस आहे, आंदोलनात निर्माण झालेला व्यक्ती आहे. तर तुम्ही मला कधी अधिकाराने हाक द्या, मी तुमच्या मदतीला असेल. जनतेला एक आपला काय संदेश राहील? जनतेला माझा असा संदेश आहे की मी हात जोडून सांगतो, यावेळेस परिवर्तन करणं गरजेचं आहे. आणि जर काँग्रेसला मत दिलं तर ते वाया जाईल. वाया असं जाईल की निवडून समजा काँग्रेस आलं तर त्याच्यातलं नुकसान असं होईल की या परिसरातला परत विकास जो आहे तो कुंठेल. आणि BJP आलं तर विकास, त्या दोघा व्यक्तींचे वय जे ते 75च्या जवळपास आहेत. बांबरेंचं वय 75 आहे. आज त्यांना सुद्धा जे अनेक गोष्टीच्या अडचणी आहेत याच्यावर बारकाईने विचार करा. मी 12 महिने 24 तास उपलब्ध असणारा माणूस आहे. कोणत्याही ठिकाणी सांगितलं तर अनवाणी पायाने फिरतो मी. आणि त्या दृष्टिकोनातनं मला माझी जी कळकळ आहे ती एकच आहे की माझ्या नागरिकांचं, माझ्या लोकसभा मतदारसंघातलं असा विकास व्हायला पाहिजे की जे जागतिक स्तरावरचा असायला पाहिजे. जे विकास करायचे ते मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या सगळ्या काही मिळवून द्यायच्या आहेत, पण त्या जागतिक स्तरावरच्या द्यायच्या आहेत. आज आला, रस्ता बनवला, उद्या तुटून गेला, फुटून गेला, खराब झाला, खड्डे पडलेत. हा नालायकपणा मला करायचा नाही. म्हणून तुम्ही मला निवडून द्या. आणि माझ्याकडे काही भगवंताच्या कृपेने पैशाची कमी नाही, जे काही आहे ते माझ्याकडे भरपूर आहे. आणि माझ्या पुढच्या पिढीला म्हणजे माझ्या मुलाबाळांना मी जनतेचं रक्त पिऊन, शोषण करून मला त्यांना ते द्यायचं नाही. माझे सरळ सरळ जीवनाचे मूल्य जे ते ठरलेले आहेत. म्हणून मला मतदान करा. आणि त्या दृष्टिकोनातून मला मतदान केलं तर तुमचा विकास निश्चित आहे. तुम्ही मला अधिकाराने कधी बोलू शकतात, भेटू शकतात आणि हे सांगू शकतात की याचं जा विचारू शकतात की याचं काय झालं. आणि माझ्याकडे ताबडतोबचा निर्णय असतो कोणताही काम, मग तो कोणताही असो, लव जिहाद असो, धर्मांतरण असो, गोरक्षण असो, विकासाचा विषय असो, कोणत्याही विषयाचे ते ताबडतोब निर्णय असतो. कोणालाही लाग लपेट ठेवत नाही आणि कोणाचाही मुलायजा ठेवल्या जात नाही. प्रशासकीय व्यवस्था असो, पोलीस यंत्रणा असो, कोणत्याही ठिकाणी एका क्षणात सुद्धा विलंब न करता आणि त्या ठिकाणी आपला आवाज पोचत असतो आणि त्या संबंधित व्यक्तीचा जो आहे तो महत्वाचा विषय जो असतो तो हाताळला जात असतो.